आपल्यासोबत या क्षणाला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, महाविकास आघाडीत नाराजी नाट्य आहे का अशी चर्चा होऊ लागली आहे, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटते बातम्या चालवण्यासाठी म्हणून जर आपल्याला काही कंटेंट हवा असेल तर आपण नक्की बातम्या चालवाव्यात. मात्र वास्तविक जर खरंच माहिती हवी असेल तर मला नाही वाटत की आमच्यामध्ये अशी कुठलीही नाराजी आहे. इनफॅक्ट अगदी आता काही वेळापूर्वी माझं आणि रोहितदादांचं बोलणं झालं आणि एका फार चांगल्या नोटवर आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत होतो. त्यामुळे मला नाही वाटत की महाविकास आघाडीत असं कुठलंही नाराजी नाट्य आहे. मात्र आधी खरं तर अशी चर्चा आहे, सूत्रांकडून ही माहिती कळते की आधी काहीतरी वेगळं ठरलं होतं, मात्र प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच चित्र आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी पक्ष, शरदचंद्र पवार गट कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे. नाही, ते हे बघा, जसे इक्वेशन्स येतात त्यानुसार निर्णय घेतले जातात. त्यामुळे त्या इक्वेशन नुसार जे संख्याबळ होतं त्या संख्याबळामध्ये 20 आमदार संख्या ही जर शिवसेना युबीटीची असेल तर स्वाभाविक आहे की शिवसेना युबीटी कडून विरोधी पक्षनेते पदासाठी नाव जाणं. मात्र त्या नावावर काही नाराजी वगैरे असण्याचं कारण नाही. अर्थात तेही नाव मान्य झालेलं नाही, म्हणजे अजून विरोधी पक्ष नेताच सभागृहाला मिळालेला नाही. तर त्याच्यामुळे त्याच्यावरून जी गोष्ट घडलीच नाही त्याच्यावरून आता असणाऱ्या पक्षांनी एकमेकांशी भांडणं हे काही न पटणारं आहे आणि काही कोणाचं असं काही वादावादी सुद्धा नाहीये. आधी लोकलेखा समिती अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्यायचं ठरलं होतं का ताई? नाही, मला याच्या संदर्भाने निश्चितपणे माहित नाही. ती माहिती निर्णयाच्या पातळीवर ही पक्षश्रेष्ठींकडे ऑथेंटिकली माहिती असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे या संदर्भातली माहिती आमचे नेते जास्त चांगलं देऊ शकतील. निश्चित. धन्यवाद सुषमाताई, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. खरं तर महाविकास आघाडीत आता नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे, कारण लोकलेखा समिती अध्यक्ष पदावरून खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.